नमस्कार मंडळी. बरेच दिवस झाले तुम्हा लोकांसोबत बोलणं झालं नाही आणि माझ्या हातामध्ये अतिशय धक्कादायक आकडे समोर आलेले आहेत, जे मला असं वाटलं की मी आपल्यासोबत ह्याबद्दल बोललं पाहिजे. रोज महाराष्ट्रामध्ये एक नवीन नरेटिव्ह सेट केला जातोय. रोज काहीतरी धार्मिक वाद त्या ठिकाणी निर्माण केला जातोय आणि त्या धार्मिक वादाच्या मागे काय दडलेलं आहे हे आपल्याला कळत नाही आहे. खुद्द केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट सेक्शननी ते आकडेवारी समोर आणलेली आहे आणि मी तुम्हाला ते सांगणार आहे की गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात तब्बल 36,211 खासगी कंपन्या बंद झालेल्या आहेत. म्हणजे जनतेचे मूळ मुद्दे तुम्ही मागे ढकलायचे आणि वादविवादाचे मुद्दे समोर आणायचे. हे जे होतं आहे महाराष्ट्रात हे लबाडीचं होतं आहे आणि त्या ठिकाणी सरकार गप्प आणि सगळे धंदे ठप्प असा विषय पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रात होतोय. तर महाराष्ट्रातले जी तरुण रोजगारासाठी जे काही आपले तरुण भटकतायत त्यांच्या कानावर देखील हे सगळं पडलं पाहिजे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस स्वतःबद्दलचं नरेटिव्ह सेट करत असताना फार पराक्रमी मुख्यमंत्री असं स्वतःला दर्शवत आहेत, फार डेव्हलपमेंटल पॉलिटिक्स करतायत असं दर्शवण्याचा प्रयत्न करतायत. पण वास्तविकता बघा काय आहे. संसदेत केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांनी दिलेले भाषणाचं वास्तव तुम्हाला या ठिकाणी ऐकवते आहे. व्यवसाय सेवा क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातल्या व्यवसाय सेवा क्षेत्रामध्ये 14,613 कंपन्यांना टाळे लागलेले आहेत. व्यापार क्षेत्रामध्ये 4,996 कंपन्या बंद झालेल्या आहेत. बांधकाम क्षेत्रामध्ये 2,350च्या वर कंपन्या ठप्प झालेल्या आहेत. शेती संबंधित उद्योग 1,178 कंपन्या बंद झालेल्या आहेत. इतर क्षेत्रामध्ये 13,860च्या वर कंपन्या बंद झालेल्या आहेत. महाराष्ट्राचा पाया असणारे उद्योग पूर्णपणे बंद पाडण्याचं षड्यंत्र या ठिकाणी मोठ्या जोरात सुरू आहे आणि महाराष्ट्र सरकार असं दर्शवत आहे की आम्ही मोठं काही काम करतोय, पण फेक नरेटिव्ह आहे. फेक नरेटिव्ह महाराष्ट्र सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं सरकार सेट करत आहे. महाराष्ट्राची आर्थिक ताकद असणाऱ्या प्रमुख शहरांची अवस्था बघा काय आहे. मुंबई शहरामध्ये 12,009 कंपन्या बंद झालेल्या आहेत. मुंबई शहरात 12,009 कंपन्या बंद झालेल्या आहेत. पुण्यामध्ये 6,433 कंपन्या बंद झालेल्या आहेत. ठाणेमध्ये 4,704 कंपन्या बंद झालेल्या आहेत. नागपूरमध्ये 1,770च्या वर कंपन्या बंद झालेल्या आहेत. नाशिकमध्ये 840 कंपन्या बंद झालेल्या आहेत. रायगडमध्ये 822 कंपन्या बंद झालेल्या आहेत. औरंगाबादमध्ये 654 कंपन्या बंद झालेल्या आहेत. इतर शहरामध्ये 5,636 कंपन्या बंद पाडलेल्या आहेत. एकट्या पुणा, मुंबई आणि ठाणे 23,000 पेक्षा जास्त कंपन्या गायब झालेल्या आहेत. म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री, स्मॉल कंपन्या सगळं बंद केलेलं आहेत. हे केवढे बेरोजगार लोक झालेले असतील याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस काहीच करत नाही आहेत. दावोसला जातात, सरकारच्या पैशावर जातात, काय तिथं सह्या मारतात, काय करतात त्यांचं त्यांनाच ठाऊक. पण आपल्या महाराष्ट्रातल्या एवढ्या कंपन्या जर बंद पडत असतील तर मग भाजपवाल्यांकडे जातीय तेढ निर्माण करूनच मतं कसे घ्यायचे किंवा जातीय तेढमध्ये हा पूर्ण आपला महाराष्ट्र कसा त्या ठिकाणी गुंफून ठेवायचा, कसं त्यांना बिझी ठेवायचं आणि बेरोजगारांना कसं बिनकामी ठेवायचं, हे याच्यामध्ये
मोठं षडयंत्र आहे. बाबांनो, जरा लक्षात घ्या. आता वेळ आलेली आहे भाजप आणि फडणवीस सरकारच्या या ठिकाणी या जुलूम जे करून राहिले आहेत याचा जबाब विचारायची. म्हणजे सरकार वाचतंय, म्हणजे रिकामे भांडे कसे आवाज करतात तसं सरकार आवाज करतंय आणि सगळे उद्योग बंद पाडतायत. या सगळ्या गोष्टीचा निषेध आहे आणि हे असह्य गोष्ट या ठिकाणी मी सांगितलेली आहे. हे जे युवक आहेत त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि याच्यावर खऱ्या अर्थानं विचार केला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.